नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नुकतंच केंद्र सरकारने जी ॲग्रीस्टॉक योजना सुरू केलेली, या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आपली फार्मर आयडी बनवणं हे गरजेचं आहे। जसं तुमच्याकडे आता आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे फार्मर आयडी देखील असणार आहे आणि ही फार्मर आयडी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार भविष्यात शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवणार आहेत, त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे, तर या योजनांसाठी देखील फार्मर आयडी हे अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात जोरदार फार्मर आयडी बनवण्याचं जे कॅम्पेनिंग आहे ते सुरू झालेलं आहे मित्रांनो। तर फार्मर आयडी सगळे शेतकरी बनवत आहेत, परंतु फार्मर आयडी बनवताना तुम्हाला काही गोष्टी या लक्षात घेणं गरजेचं आहे। फार्मर आयडी बनवताना तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चुकीची इन्फॉर्मेशन ही भरायची नाही, कारण याला करेक्शन हे देण्यात आलेलं नाही मित्रांनो। बघा, फार्मर आयडी जेव्हा तुम्ही काढाल तर तेव्हा तुम्ही जी माहिती तिथं इनपुट कराल तर ती माहिती व्यवस्थित क्रॉस चेक करून घ्या। एकदाच तुमचं फार्मर आयडी जनरेट झालं त्यानंतर तुम्हाला कुठलीही दुरुस्ती करण्याचा पर्याय केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला नाही। भविष्यात उपलब्ध करून देतील, परंतु तुम्हाला आता तो प्रॉब्लेम येईल, त्यामुळे सगळी जी माहिती ती व्यवस्थित चेक इन करून घ्या मित्रांनो। ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत जे फार्मर आयडी बनत होतं पहिले, ते ऑफिशियल वेबसाईट प्रत्येक स्टेटला ॲग्रीस्टॉक मार्फत देण्यात आलेलं होतं आणि एक फार्मर लॉग इन कॉर्नर देण्यात आलेला होता। त्या कॉर्नरचा वापर करून प्रत्येक शेतकरी घरी बसून ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी अप्लाय करून घेत होता, परंतु आता केंद्र सरकारने ही जे ऑप्शन आहे ऑप्शन बंद केलेला आहे आणि आता फक्त तुम्ही CSP सेंटर किंवा आपले सरकारी सेवा केंद्रावर जाऊनच ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि किसान फार्मर आयडीसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। आता तुम्ही जेव्हा फार्मर आयडीसाठी अप्लाय कराल किंवा कुठल्याही CSP सेंटरवर जाल फार्मर आयडीला अप्लाय करण्यासाठी, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत, कोणत्या गोष्टी या चुकू द्यायच्या नाहीत, तसं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण काळजीपूर्वक बघा मित्रांनो। शेतकरी व त्यांच्या जमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्यांना पेरलेल्या पिकाचं नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता यावी यासह विविध योजनांचा अंमलबजावणीसाठी ॲग्रीस्टॉक फार्मर आयडी बनवण्याची प्रक्रिया ही सुरू आहे, परंतु सदर पोर्टलवर एडिटचा पर्याय नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या नावे चुकीचा व अपुऱ्या माहितीची नोंद होत आहे मित्रांनो। फार्मर आयडी तयार करण्यासाठी शहरापासून गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत। गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर तसेच सेतू केंद्रामध्येही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची येथे गर्दी उसळत आहेत, परंतु नेटवर्क समस्या व सर्व्हर डाऊनच्या प्रॉब्लेममुळे समस्येमुळे नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत। जिल्ह्यात 1,78,000 शेती खातेदार आहेत। हा भाग झाला गडचिरोली जिल्ह्याचा। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन करत असाल तर कोणत्या चुका तुम्ही होऊ द्यायच्या नाहीत ते काळजीपूर्वक बघायचं आहे। ते म्हणजे शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी शेतजमीन असल्याचा तो केवळ रहिवासी गावातील शेतीची नोंदणी करत आहे। महिला शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वाधिक चुका होत आहेत, ते म्हणजे महिलांच्या नावे आई वडिलांच्या शेतात वाटा असतो, शिवाय मामाच्या शेतीच्या 7/12वरही नाव असते, त्यांना तेथील सर्वे नंबर नोंदविण्यास लक्षात राहत नाही। सदर चुका दुरुस्त करण्यासाठी एडिटचा पर्याय असणे आवश्यक आहे, परंतु ही सोय पोर्टलवर सध्या तरी उपलब्ध नाही मित्रांनो। सद्यस्थिती अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी CSP केंद्रात येत आहेत, तर दुसरीकडे पोर्टलवर सर्व्हर डाऊनमुळे अडथळा निर्माण होत आहेत। फार्मर आयडी काढताना शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती घ्यावी जेणेकरून सोयीस्कररित्या अर्ज भरला जाईल, अन्यथा एका चुकीमुळे अर्ज पुन्हा भरण्याची नामुष्की येऊ शकते, कारण अद्यापर्यंत फार्मर आयडी पोर्टलवर दुरुस्तीचा पर्याय हा देण्यात आलेला नाही। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो। तुम्ही जरी तुमचं फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन करत असाल तर व्यवस्थित तुमची जी सगळी डिटेल्स आहे ती एकदा क्रॉस चेक करून घ्या रजिस्ट्रेशन सबमिट करण्यापूर्वी, कारण तुम्हाला पोर्टलवर कुठलाही दुरुस्तीचा पर्याय हा देण्यात आलेला नाही मित्रांनो। तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतजमिनी असतील तर सगळ्या शेतजमीन तुम्ही पोर्टलवर ॲड करा। तुम्ही फक्त जिथं रहिवासी असाल त्याच गावाची तुम्ही शेतजमीन ॲड करत असाल आणि तुमच्या बाकीच्या जमिनी ह्या राहून जातील, त्यामुळे नंतर तुम्हाला, कारण हे आधार बेस OTP पद्धतीने करण्यात येत आहे, म्हणून तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही। ही बाब तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर फॉरवर्ड करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या।